सुधाकर सोनवणे यांनी नवीन पिढीसाठी वृक्ष संवर्धनाचा आदर्श निर्माण केला असून झाडे हीच निसर्गाची खरी शान आहेत. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे असा प्रेरणादायी संदेश दिला आहे. नवी मुंबईतील रबाळे परिसरात एक पेड माँ के नाम तसेच राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्मशानभूमी परिसरात आयोजित या आगळ्या वेगळ्या उपक्रमात बांबूंसह विविध देशी प्रजातींच्या फळझाडे व फुलझाडांची लागवड करण्यात आली. वाढते तापमान, घटत चाललेला पाऊस आणि पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला. शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि वृक्ष लागवडीसाठी ते नेहमीच मोलाचे योगदान देत असून पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पुढाकार उल्लेखनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे परिसरात अनेक हरित उपक्रम राबवण्यात येत आहेत. रबाळे प्रभाग हा वृक्षारोपण आणि हरित उपक्रमांसाठी नेहमीच आघाडीवर राहिला आहे. मवरादेवी डोंगर परिसरात उभारण्यात आलेल्या मॅन मेड फॉरेस्ट, बिरसा मुंडा उद्यान यांसारख्या प्रकल्पांनंतर आता 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त 12 एकर जागेवर तब्बल 5,000 झाडांचे मास प्लांटेशन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. वृक्ष फक्त लावून न थांबता त्यांची निगा, पाणी, खत आणि संरक्षणाची जबाबदारीही कार्यकर्ते आणि प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी स्वतः झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. भविष्यात हीच मुले झाडांची काळजी घेतील आणि हरित वातावरण निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी स्मिता काळे, उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका, उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, माजी नगरसेविका गौतमी सोनवणे, नगरसेविका रंजना सोनवणे, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, प्रभागातील नागरिक, विद्यार्थी तसेच हजारोच्या संख्येने पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. नवी मुंबई शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी अशाच प्रकारचे उपक्रम पुढेही राबवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भावना, निश्चितपणे केंद्र आणि राज्य सरकार आपण ज्या पद्धतीने आव्हान करतोय, जनतेने निवडून दिलेलं सरकार आव्हान करतं, त्यावेळी जनतेची जी जबाबदारी असते, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी एक पेड माँ के नाम अशा प्रकारचा एक घोषवाक्य फक्त आपण बॅनर लावून चालणार नाही, तर प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने आणि आपण आईवर जेवढं प्रेम करतो तेवढ्या प्रेमाने ते झाड वाढवलं पाहिजे. त्या भावनेतनंच या ठिकाणी झाडं लावलेली आहे. प्रभाग रबाळेचा जो आहे हा पहिल्यापासूनच वृक्षारोपणामध्ये आघाडीवर आहे. मुंब्रादेवीच्या डोंगरावर आपण मॅनमेड फॉरेस्ट तयार केलेलं आहे. बिरसा मुंडा उद्यान असेल आणि आता 26 तारखेला राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी आपण 12 एकरावर त्या ठिकाणी फॉरेस्ट लँडवर फॉरेस्ट, नवी मुंबई महानगरपालिका आणि विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 5,000 झाडं त्या ठिकाणी लावणार आहोत. आणि ही झाडं फक्त लावून आपण थांबणार नाही, तर त्या झाडांना रोज पाणी कसं मिळेल, खत कसं मिळेल, ऊन वाऱ्यापासून त्यांचं संरक्षण कसं होईल याची देखील काळजी आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे इथे लावलेलं झाड या ठिकाणी आईच्या नावाने झाड लावायचं, फोटो काढायचा आणि दुसऱ्या दिवशी ते झाड जळालेलं असेल, हे ह्या ठिकाणी कधी होत नाही. आपण पुन्हा एकदा 8 दिवसानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला दिसेल की एक कधी टवटवीत अशा प्रकारची झाडं आहेत. आणि हीच भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये, मी सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे महापालिकेचा उद्यान विभाग असेल, महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग असेल, महापालिकेचा स्थापत्य विभाग असेल, या सर्वांनीच या ठिकाणी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि सन्माननीय कैलासजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय महापौर, सर्व समित्यांचे सभापती यांच्या माध्यमातून आपण 26 तारखेला सकाळी 9:30 वाजता 5,000 झाडांचं मास प्लांटेशन इथं घेणार आहोत. त्याला देखील आपण त्या ठिकाणी यावं अशा प्रकारचं आव्हान देखील जनतेला मी या ठिकाणी करतो. नाही, ही शाळाच आदर्श आहे आणि मुलंही आदर्श आहेत, कारण त्यांना जंगल कसं निर्माण करावं, त्याची निगा कशी राखावी हे त्यांना सांगायची गरज नाही आहे. त्यांनी या ठिकाणी झाड लावलेलं आहे. झाड लावल्यानंतर आठवड्यातनं एकदा ते त्या झाडाकडे येणारच
आणि जर पाणी या ठिकाणी महापालिकेने दिलं नाही तर एखादी बाटली पाणी टाकून जाणारच ते, आणि त्यामुळे त्यांना काय खूप मोठं आव्हान करायची गरज नाही आहे, ते स्वतः परिपूर्ण आहेत. त्यांचं नमस्कार. आपल्याकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी एक पेड माँ के नाम हा उपक्रम करण्यासाठी आपल्याला आदेशित केलेला आहे आणि आपल्या शासनाचा, राज्य शासनाचा माझी वसुंधरा हा सुद्धा एक कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्लांटेशन करतो. आणि आज या ठिकाणी सन्माननीय सोनवणे साहेब, सन्माननीय सोनवणे मॅडम यांच्या पुढाकारातून हा स्मशानभूमीमध्ये आगळा वेगळा असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये इथे एस्पेशली बांबूची लागवड केलेली आहे, त्याचबरोबर देशी प्रजातींच्या झाडांची सुद्धा लागवड केली आहे. त्याच्यामध्ये फळं आहेत, फुलं आहेत. आणि खरोखरच आज ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ होत आहे आणि पाऊस येत नाही आहे, अशा पार्श्वभूमीमध्ये वृक्षांची लागवड करणं काळाची निकड आहे. आणि 26 तारखेला राजश्री शाहू महाराज यांच्यासुद्धा स्मरणार्थ आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार आहोत आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सर्वांनी सहभागी व्हावा. त्यामुळे मी पुन्हा एकदा सोनवणे साहेबांचं खूप मनपूर्वक आभार मानते की त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि हा कार्यक्रम पुढं नेण्यासाठी त्यांच्या पुढाकारातून नक्कीच आणखीन चांगल्या प्रकारे प्रयत्न होतील. आज या ठिकाणी शाळेची सगळी मुलं आली होती, एवढ्या ऊन असतानासुद्धा त्यांचंसुद्धा खूप मनापासून अभिनंदन करते. सर्वजण नागरिक या ठिकाणी आले होते, उद्यान विभागाची टीम होती, त्याचबरोबर पाणी पुरवठा विभागाची टीम होती. आपण सर्व पत्रकार बंधू भगिनीसुद्धा या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिला. त्यामुळे सर्वांचे मी आभार मानते आणि अशाच पद्धतीनं आपण नवी मुंबईमध्ये आणखीन चांगल्या प्रमाणात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करूया.